स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली। सर्व निवडणुका एकत्र घेण्याइतका मनुष्यबळ नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय। निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री योग्य वेळी जाहीर होतील। पालकमंत्र्यांशिवाय कोणतेही काम थांबलेलं नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अहिल्यानगर दौऱ्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश घोटाळा झालाय। अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय। पक्षप्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आली असून यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत आपण असा पक्षप्रवेश केला नसल्याचा दावा केलाय। ठाकरे बंधूंबाबत अगोदर युती होऊ द्या, नंतर पाहू असं वक्तव्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केलं। अगोदर ते वेगळे का झाले होते याचा अभ्यास करायला हवा असंही ते म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात लोकांच्या मनात काही संभ्रम राहिलेला नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले। बुधवारी गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। 9 ऑगस्टला शरद पवार नागपूर दौऱ्यावर असतील। यावेळी ओबीसींसाठी निघणाऱ्या मंडल यात्रेला ते हिरवा झेंडा दाखवतील। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार गटही ओबीसी मंत्र वापरणार आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुंबईत घोषणाबाजी करण्यात आली। मेल नर्सेस संदर्भातल्या जीआर विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। अशातच सर्व आंदोलकांकडून मंत्रालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बहुजनांचा माथे भडकवण्याचं काम संभाजी भिडे वारंवार करतात असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय। जातीभेद जातीवाद वाढवण्याचं काम करण्यासाठी यांना कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात असंही वाघमारे म्हणाले। भाजपला आता रेडीमेड कार्यकर्त्यांची सवय लागली आहे, त्यामुळे मूळ कार्यकर्ते भाजपपासून दुरावत असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ भाजप नेते राजभाऊ मुंडे यांनी केले। 35 वर्षांनंतर माझ्यावर भाजप सोडण्याची वेळ आली असंही ते म्हणाले। भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली। मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी मानहानीची याचिका दाखल केली। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पंढरपुरातील प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत। 25 ऑगस्टपर्यंत हे मार्ग बंद राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। पंढरपूर कराड मार्गावरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत। धुळ्यातील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये राख्या बनवण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षणानंतर या मुलींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या बनवल्यात। राख्यांच्या विक्रीतून मिळणारे पैसे मुलींच्या पालनपोषणासाठी वापरले जाणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे। महाड एसटी बस स्थानकामध्ये दिव्यांची सोय नाहीये, मात्र त्यामुळे रात्री वाट काढताना प्रवाशांचे हाल होत आहेत। बस स्थानकातील बंद पडलेल्या दिव्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। भंडाऱ्याच्या जंगलामध्ये दुर्मिळ काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। लेंडेझरी मोगरकसा जंगलातील काळ्या बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी हे छायाचित्र टिपलेलं आहे। येवल्यातील विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या आणि भेटकार्ड पाठवलेत। एक राखी सौख्याची, जवानांच्या कृतज्ञतेची ही संकल्पना राबवत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या राख्या पाठवल्या। जोशानं भरलेला आजोबांचा डान्स सध्या सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालतोय। डोंगराच्या कुशीतून खळबळ वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यासमोर एका आजोबांनी अक्षरशः तरुणाईला लाजवेल असा भन्नाट डान्स केला आणि हाच डान्स सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घातले। दररोज 8,000 रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप होतोय। वातावरणामधील बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरती आता परिणाम होतोय।
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं सुविधा नसलेल्या 4 जिल्ह्यांमधील नामांकित 113 विद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतलाय। यातील 45 महाविद्यालयांनी कागदपत्रे जमा केली असून पडताळणीनंतर प्रवेशाचा फैसला होणार आहे। पैठण शहरातील भाजी मंडई परिसरातील महा ई सेवा केंद्राला आग लागली आहे। महा ई सेवा केंद्राला रात्री 1:15च्या सुमारास आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे। माधुरी हत्तीला वंतारा इथं पाठवण्यात आलंय। या हत्तीला परत महाराष्ट्रात आणावं या मागणीसाठी सेनगाव येथे जैन समाज बांधवांच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। अकोल्यामध्ये एकानं आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय। संघपाल खंडारे असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पालघरमधील तरुणाची युरोपामध्ये फसवणूक करण्यात आली। युरोपामध्ये नोकरीचा आमिष दाखवून त्याची फसवणूक केली असल्याचा आरोप त्या तरुणानं केलेला आहे। उमेश धोडी असं या तरुणाचं नाव आहे। रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला अचानकपणे आग लागली। हिंगोलीच्या रेल्वे स्थानकावरचा हा सगळा प्रकार आहे। रेल्वेचे 3 डबे रेल्वे ट्रॅक सोडून उभे केले होते, त्यामुळे आग कशी लागली याचा तपास सध्या घेतला जातोय। तीस वर्षांच्या स्कूल बस चालकाकडून 9 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। तू खूप क्यूट आहेस असं म्हणत असलेला स्पर्श या मुलीला केला गेला। मुलीनं कामावरून आल्यानंतर हा सगळा सर्व प्रकार आईला सांगितला आणि गणेश संपत म्हस्के या आरोपीला पोलिसांनी अटक केली। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 लॉजवर छापा टाकण्यात आला। अनैतिक मानवी व्यापारामध्ये अडकलेल्या 9 महिलांची सुटका सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेनं पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त केला। तसंच अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुद्धा उघड केलाय। पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन दहशत घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। आरोपीकडून 1,06,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आले। कबूतरखान्यांवरील कारवाई विरोधात जैन नागरिक रस्त्यावरती उतरलेत। मुंबईमध्ये कबूतरखाना हटवण्यावरून मोठा राडा सुद्धा झाला। जैनांनी कबूतरखान्यावरील आवरण सुद्धा उचकटलंय। हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे। कबुतरांमुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते, कबुतरांमुळे श्वसन विकार होतात असं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या। दादरमधील कबूतरखान्याच्या कारवाई विरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला। यावर जैन समाज समंजस असतात, तसंच न्यायालयाचा त्यांनी सन्मान करावा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिली आहे। कबुतरांवरून राजकारण करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे। मुख्य पक्षांचा छळ कशाला असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये अस्वल, कोल्हा आणि सिंहाची जोडी येणार आहे। 15 ऑगस्ट नंतर हे प्राणी सिद्धार्थ उद्यानामध्ये आणले जातील। 3 वाघांच्या बदल्यामध्ये कर्नाटकच्या प्राणी संग्रहालयातून प्राण्यांची ही देवाणघेवाण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अंबरनाथ पश्चिम IT कॉलेज जवळ असलेली एक कंपनीमध्ये वॉचमनच्या केबिनमध्ये घोरपड आलेली आहे आणि त्यामुळे वॉचमनची तारांबळ उडाली। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन। मूत्रपिंड विकारामुळे त्यांचं निधन झालं असल्याची माहिती दिल्लीच्या राम मनोहर लोहिया या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आयात शुल्कामध्ये येत्या 24 तासांमध्ये लक्षणीय वाढ करणार आहे अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे।
नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई पोलीस ट्रॅफिकबाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देतील. मंत्री छगन भुजबळ मुंबई पोलिसांना या संदर्भात पत्र पाठवणार असल्याचं सुद्धा समजतं आहे. दरम्यान बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाचा कांदा लसणाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, पण विक्री कमी असल्यानं भाव सध्या गडगडलेले आहेत. मागील महिनाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं मध्यरात्रीपासून जोरदार पुनरागमन केलंय. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांनी नद्यांचं स्वरूप धारण केलेलं आहे. हवामान विभागानं पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. बारामती तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. नाशिक शहरातील काही भागामध्ये आज आणि उद्या पाणी असणार आहे. शहरातील उंटवाडी येथील सिडकोमध्ये आज पाणी पुरवठा बंद करणार आहे. तर उद्या गुरुवारी म्हसरूळचा पाणी पुरवठा सुद्धा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील असे आदेश सुद्धा आता प्रशासनाकडून दिलेले आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागातील पावसाचा जोर ओसरलेला आहे. नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले 11 पर्यटक एकत्रित आलेत. नांदेडमधील सर्व पर्यटक यमुनोत्री इथं सुखरूप असल्याची माहिती मिळते. सध्या मराठवाड्यामध्ये मागच्या 4 दिवसांपासून हवामानामध्ये मोठे बदल झालेले आहेत. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांना आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाने आता येलो अलर्ट जारी केला आहे. इगतपुरी इथल्या परिसरातील भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास नकार दिला जातोय. इगतपुरीच्या पाणी प्रशासनासाठी प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील तालुक्याला देखील पाणी न देण्याचा हेमंत गोडसे यांनी इशारा दिला आहे. बच्चू कडूंनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती. आज भाजप युवा मोर्चाची बैठक पार पाडणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पाडणाऱ्या बैठकीमध्ये युवकांना आकर्षण करण्यासाठी रणनीती ठरवली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे. सांगलीतून 1000 शिवसैनिक धर्मवीर एक्सप्रेसनं जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू लष्करी कॅम्पमध्ये शिवसेनेकडून सिंदूर महारक्तदान अभियान राबवलं जात आहे. या सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं 1000 युवक अभियानामध्ये सहभागी झाले. वनताराच्या प्रशासनानं माधुरी हत्तीण पाण्यामध्ये मुक्त संचार करत असते असा एक व्हिडिओ अपलोड केला आणि या व्हिडिओ संदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केलेली आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांची भेट घेतली. नाशिक ओझर विमानतळाचा विस्तार तसंच नाशिक जिल्हा विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे. आमदार रोहित पवारांच्या प्रश्नांवरून भाजपनं हल्लाबोल केला. भाजप प्रवक्ता न्यायमूर्तीपदी कसा असू शकतो असा प्रश्न रोहित पवारांनी भाजपला विचारला. त्यावेळी रोहित पवार स्वतःच्याच पक्षामध्ये बालिश नसल्याचं पुरावे देण्यासाठी तुम्ही धडपड करत असता असं सुद्धा भाजपनं म्हटलेलं आहे. वकील आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवरती विरोधकांनी टीका केली आहे. राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करून त्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचं बोललं जात आहे. संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे.
भारतीय जनता पक्षाची नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड आता करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावरती जाणार असून इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे आज एक बैठक घेणार आहेत। 7 ऑगस्टला खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पत्रकार परिषद घेणार आहेत। पंढरपुरातील प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत। 25 ऑगस्टपर्यंत हे मार्ग बंद राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। पंढरपूर कराड मार्गावरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत। धुळ्यातील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये राख्या बनवण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षणानंतर या मुलींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या बनवल्यात। राख्यांच्या विक्रीतून मिळणारे पैसे मुलींच्या पालनपोषणासाठी वापरले जाणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे। महाड एसटी बस स्थानकामध्ये दिव्यांची सोय नाहीये, मात्र त्यामुळे रात्री वाट काढताना प्रवाशांचे हाल होत आहेत। बस स्थानकातील बंद पडलेल्या दिव्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। भंडाऱ्याच्या जंगलामध्ये दुर्मिळ काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। लेंडेझरी मोगरकसा जंगलातील काळ्या बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी हे छायाचित्र टिपलेलं आहे। या समुद्रापेक्षाही मोठा हा भाविकांचा समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 178 वर्षाची ही परंपरा सप्ताहाची जी सद्गुरू गगनगिरी महाराजांनी सुरू केली, गंगागिरी महाराजांनी सुरू केली आणि आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी चालवतायत। मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली, त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त, इथली भाविकता आणि सगळ्यात महत्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जगापेक्षा वेगळ्या आहेत। म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर याचं निमंत्रण देण्याकरता परमपूजनीय रामगिरी महाराजांचा निरोप आला की मला मुंबईला यायचंय, पण मी निरोप दिला। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला अकोल्यामध्ये एकानं आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय। संघपाल खंडारे असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पालघरमधील तरुणाची युरोपामध्ये फसवणूक करण्यात आली। युरोपामध्ये नोकरीचा आमिष दाखवून त्याची फसवणूक केली असल्याचा आरोप त्या तरुणानं केलेला आहे। उमेश धोडी असं या तरुणाचं नाव आहे। रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला अचानकपणे आग लागली। हिंगोलीच्या रेल्वे स्थानकावरचा हा सगळा प्रकार आहे। रेल्वेचे 3 डबे रेल्वे ट्रॅक सोडून उभे केले होते, त्यामुळे आग कशी लागली याचा तपास सध्या घेतला जातोय। तीस वर्षांच्या स्कूल बस चालकाकडून 9 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। तू खूप क्यूट आहेस असं म्हणत असलेला स्पर्श या मुलीला केला गेला। मुलीनं कामावरून आल्यानंतर हा सगळा सर्व प्रकार आईला सांगितला आणि गणेश संपत म्हस्के या आरोपीला पोलिसांनी अटक केली। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 लॉजवर छापा टाकण्यात आला। अनैतिक मानवी व्यापारामध्ये अडकलेल्या 9 महिलांची सुटका सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेनं पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त केलाय। तसंच अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुद्धा उघड केलाय। पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय।
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन दहशत घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. आरोपीकडून 1,06,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आले. कबूतरखान्यांवरील कारवाई विरोधात जैन नागरिक रस्त्यावरती उतरलेत. मुंबईमध्ये कबूतरखाना हटवण्यावरून मोठा राडा सुद्धा झाला. जैनांनी कबूतरखान्यावरील आवरण सुद्धा उचकटलंय. हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. कबुतरांमुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते, कबुतरांमुळे श्वसन विकार होतात असं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या. दादरमधील कबूतरखान्याच्या कारवाई विरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला. यावर जैन समाज समंजस असतात, तसंच न्यायालयाचा त्यांनी सन्मान करावा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिली आहे. कबुतरांवरून राजकारण करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. मुख्य पक्षांचा छळ कशाला असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये अस्वल, कोल्हा आणि सिंहाची जोडी येणार आहे. 15 ऑगस्ट नंतर हे प्राणी सिद्धार्थ उद्यानामध्ये आणले जातील. 3 वाघांच्या बदल्यामध्ये कर्नाटकच्या प्राणी संग्रहालयातून प्राण्यांची ही देवाणघेवाण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंबरनाथ पश्चिम IT कॉलेज जवळ असलेली एक कंपनीमध्ये वॉचमनच्या केबिनमध्ये घोरपड आलेली आहे आणि त्यामुळे वॉचमनची तारांबळ उडाली. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन. मूत्रपिंड विकारामुळे त्यांचं निधन झालं असल्याची माहिती दिल्लीच्या राम मनोहर लोहिया या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयात शुल्कामध्ये येत्या 24 तासांमध्ये लक्षणीय वाढ करणार आहे अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई पोलीस ट्रॅफिकबाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देतील. मंत्री छगन भुजबळ मुंबई पोलिसांना या संदर्भात पत्र पाठवणार असल्याचं सुद्धा समजतं आहे. दरम्यान बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाचा कांदा, लसणाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, पण विक्री कमी असल्यानं भाव सध्या गडगडलेले आहेत. मागील महिनाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं मध्यरात्रीपासून जोरदार पुनरागमन केलंय. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांनी नद्यांचं स्वरूप धारण केलेलं आहे. हवामान विभागानं पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.